आपल्या निसर्गाला आणि पंचमहाभूत याच्यामुळं आपण आज जिवंत आहोत या त्यांना नमन करतो. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा आणि आज या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संचालिका राजश्री कुलकर्णी, गुरुकुल इंग्लिश स्कूल. त्याप्रमाणे आज मला जे आमंत्रण दिलं त्या आमच्या सुनबाई तुझ्या ढहाके यांचं मी आभार मानतो विशेष. त्यानंतर ढहाके आमचे चालक होते, त्याप्रमाणे उपस्थित भगिनी आणि बालमित्रांनो. आता मला तुम्हाला काही भाषण द्यायचं नाही, तुम्हालाच काही प्रश्न विचारायचे आहे बऱ्यापैकी. आपल्याला फक्त बोलायचं आहे की नाही. आता मला फक्त सांगा तुम्ही, म्हणजे झाडं नसतील तर काय होईल? म्हणजे सांगेल पण झाडं सर्व झाडं कापले आपण तर काय होईल? अजून काय होईल? अन्न पाणी नाही भेटणार. अजून सावली भेटणार, म्हणजे काहीच भेटणार नाही. म्हणजे आपण जिवंत राहू शकू का? म्हणून आणि झाडाचं महत्त्व, एक झाड काय करतं बा, एक झाड जर आपण तोडलं तर काय होईल? आपल्या एका झाडावर शेकडो पशुपक्षी बसलेले असतात, त्यांचे घरटे असतात, त्यांचे घरं असतात, ते अंडी देतात है ना. आणि पशुपक्षी, कीटक, मधमाशा यांचं मेन काम काय आहे माहिती तुम्हाला? काय करतात कामाचे निसर्गाचे? पक्षी काय करतात, मधमाशा काय करतात सांगेल तुम्ही? आपण जे अन्न खातो, जे फळं खातो, त्या फळाचं परागीकरण करण्याचं काम जे असते, म्हणजे मधमाशा फुलावर बसतात है ना, ते परागीकरण करतात. तेव्हा कुठं आपल्याला फळं लागतात, फुलाचे फळं होतात है ना. आपलं गहू पिकतो, ज्वारी पिकते, हे परागीकरणाशिवाय होत नाही. म्हणून मधमाशा, पशुपक्षी, एक झाड जर कापलं तर शेकडो पशुपक्षी, मधमाशा नष्ट होतात. ती नष्ट झाल्या की आपली ही सर्व जैविकता आहे, किड्यापासून तर माकोळा, मुंगीपासून तर आपल्या वाघापर्यंत, याच्यामुळे एक जरी घटक कमी झाला तर आपली अन्न साखळी जी आहे ती नष्ट होईल आणि आपल्याला ज्वारी भेटणार नाही खायला आणि गहू भेटणार. त्याचप्रमाणे झाडं कापल्यावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तापमान वाढेल. यावर्षी किती झालं तापमान? किती डिग्री झालं? 47 बरोबर आहे, 47 झालं. 50 डिग्रीच्या वर गेल्यावर ऑक्सिजनही राहत नाही वातावरणात, आणि 50च्या वर गेल्यावर आपण घरात सुद्धा मरू. म्हणून आता आपल्याला फार कमी वेळ आहे. 47 डिग्री आहे, 50 डिग्री होऊ द्यायचं नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक मुलांनी, आता तुम्हाला तुमचं पूर्ण पुढे फार मोठं आयुष्य पडलं आहे ना, पण तुम्हाला शुद्ध प्राणवायू भेटला पाहिजे है ना.